नमस्कार, मी किरण आयरे. किरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. घरातील लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत हे चिकन कटलेट्स आवडीने खातील. तर आज आपण चिकन कटलेट्स कसे बनवायचे ते बघणार आहोत. चला वेळ न घालता आपण रेसिपीला सुरुवात करूया. कटलेट्स बघा किती क्रिस्पी झाले आहे ते. कटलेट्स हे आतून बघा किती ज्युसी झाले आहे. तर चला आपण साहित्य बघूया. इथे मी बोनलेस चिकन अर्धा किलो घेतले आहे. ब्रेड क्रम्स, 2 अंडी, कोथिंबीर, पुदिना, तेल, आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट, मैदा, लाल तिखट, मीठ, गरम मसाला, धणे आणि जिरा पावडर आणि हळद. हे बघा, हे बोनलेस चिकन आहे ते आता आपण मिक्सरला ग्राइंड करून घेणार आहोत. तर हे बघा, इथे मी हे ग्राइंड करून घेतले आहे. तर यामध्ये आपण मसाले घालूया. तर मी आलं लसूण मिरची पेस्ट घातली, लाल तिखट, हळद, गरम मसाला, धना जिरा पावडर, कोथिंबीर, पुदिना. यामध्ये मी 4 चमचे ब्रेड क्रम्स घालणार आहे. हे ब्रेड क्रम्स घातल्याने कटलेटचा आकार द्यायला सोपा जातो. आणि यामध्ये मी तेल घालते आणि तेल घातल्याने हे कटलेट्स हे ज्युसी राहतात. आणि चवीनुसार आपण यामध्ये मीठ घालून घेऊया. आणि हे सर्व आहे ते आपण चांगले हाताने मिक्स करून घेऊया. सगळीकडे मसाले लागायला पाहिजेत. आणि हे आपण 20 मिनिटं ठेवून देणार आहोत. हे बघा, इथे हे झाले आहे. आता हे मी ठेवून देते. दुसऱ्या प्लेट्समध्ये आता आपण ब्रेड क्रम्स, मैदा आणि अंडी फोडून घेऊया. तर इथे मी अंड आहे ते मी थोडंसं असं फेटून घेते. आणि आता आपण कटलेट्स करायला घेऊया. सुरुवातीला आपण मैदा हा थोडासा खाली लावून घेऊया. आणि छोटा गोळा घेऊन जेवढे तुम्हाला गोळे पाहिजेत तसे तुम्ही गोळे घ्या. इथे मी गोळा घेतला आहे. आणि आता आपण कटलेट्सचे आकार देऊया. आता कटलेट्सचे आकार तुम्ही कसेही देऊ शकता. इथे मी डायमंडचा शेप देत आहे. हे बघा, इथे मी असा शेप दिला आहे. आता आपण हे कटलेट्स अंड्यामध्ये घोळवून घेऊया. आणि यानंतर आपण ब्रेड क्रम्समध्ये घोळवून घेणार आहोत. परत आपण अंड्यामध्ये घोळवून घेऊया, म्हणजे हे क्रिस्पी छान होते. परत ब्रेड क्रम्समध्ये. आता हे तयार आहे तळण्यासाठी. आता असेच मी सर्व पीस आहेत ते मी करून घेते. हे 4 कटलेट्स मी करून घेतले आहेत. आता आपण हे फ्राय करून घेऊया. इथे तेल गरम होण्यासाठी मी ठेवले होते. तेल गरम झाले. आता आपण एक एक सोडूया यामध्ये. गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवायची आहे. आणि एक बाजू 2-3 मिनटं शेकून घ्यायची. ती पलटून नंतर दुसरी बाजू 2-3 मिनटं शेकून घ्यायची. असे हे आलटून पलटून क्रिस्पी होईपर्यंत छान असे शेकून घ्यायचे आहे. तर मी आता हे पलटून घेते. सुरुवातीला आपण झाऱ्याचा वापर करायचा नाही, चमच्याचा वापर करायचा. आता आपण परत पलटून घेऊया. हे बघा, गोल्डन ब्राऊन व्हायला सुरुवात झाली आहे. आता हे आपण काढून घेऊया. हे बघा, इथे तयार झाले आहेत. कलर पण बघा किती सुंदर आला आहे आणि क्रिस्पी पण खूप छान झाले आहेत.
असेच मी आता बाकीचे आहेत ते मी फ्राय करून घेते। बाहेरून क्रिस्पी आतून ज्युसी असे हे कटलेट्स खायला खूप चविष्ट लागतात। तर आता हे सुद्धा झाले आहेत, हे पण मी काढून घेते। हे बघा इथे सर्व कटलेट्स करून तयार आहेत। कटलेट्स तुम्ही बघू शकता किती क्रिस्पी झाले आहेत ते। आणि एक कटलेट्स मी तुम्हाला कटिंग करून दाखवते। हे बघा हा कटलेट्स आतून बघा किती ज्युसी आहे तो। जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करा। चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।